वरून कडक असते आणि आतमधून मऊ मुलाम असतो। बिलकुल त्याचप्रमाणे बोललं तरी तोंडावर ते एकदम कडक बोलतात, पण त्यांच्या बोलण्यामध्ये राग नाही, काही नाही। असे या नगरपंचायतच्या नगरात या लहानचे मालक गोंड समाजाचे मार्गदर्शक, आमचे मार्गदर्शक, समाजासाठी नेहमी तत्परतेने आणि समोर राहून काम करणारे असे आमचे मार्गदर्शक तिरुमालगी या लहानचे मालक मळावी सर। त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन लाभलेले आमचे मित्र विरेंद्रजी कुरसुके सर। त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी समाजातील मान्यवर पदाधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी, सरपंच, गावात ग्रामपंचायत या राज्यामध्ये तालुक्यातील पूर्ण ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि समस्त ज्यांच्या संघटनेच्या मार्फत या ठिकाणी स्वागत झाल्याचं संपूर्ण व्यासपीठ आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी ज्या खेडोपाड्यामधून आपापल्या खर्चानं या सडक कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले सर्व माझे आदिवासी बांधव, बंधू भगिनी, तर सालाबाराप्रमाणे आपण दरवर्षी तालुकास्तरीय विश्व आदिवासी दिवस या दुसरे कोणतेही कार्यक्रम आम्ही सडक जमिनीमध्ये घेत असतो। आणि जेव्हा 2019 मध्ये गोंडवाना गोंड समाज संघटनेची स्थापना झाली, तेव्हापासून आणि नंतर हलबालवी संघटना, आदिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दरवर्षी सडक जमिनी इथं कार्यक्रम घेत असतो। तर सांगणे एवढे की आदिवासी समाज हा खेडोपाड्यामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला आहे। आदिवासी समाजामध्ये 47 जातीचा समावेश आहे, हा सर्वांना माहीत आहे। आणि सडक जमिनीचा जरी विचार केला तर 47 जातीपैकी फक्त आपल्या नजरेमध्ये फक्त 2 जाती आहेत, एक गोंड आणि हलबी। हे 2 जातीचे लोक या सडक जमिनीमध्ये वास्तव्याला आहेत। पण खेदाची बाब अशी होते की जेव्हा एखादा कार्यक्रम असेल, एखादा मोर्चा काढायचा असेल, तर गोंड समाजाचे पुढारी म्हणा किंवा संघटनेचे लोक समोर येऊन काम करतात। हलबी समाजाचे लोक कुठेतरी म्हणजे मागं पाय पडण्याचे काम करतात, मागं सरकतात। आता इथं आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून संजूजी प्रधान हे सोबत आमच्या सोबत राहतात, तसेच संजू प्रधान संघटनेसोबत राहतात, तसेच बाकीचे गावातील लोक आहेत, हलबी समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा संघटनेला सहकार्य करण्याची गरज आहे। त्याचे तसेच तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम घेत असतो त्या ठिकाणी तेव्हा सेंडा ब्लॉक, पांडवी ब्लॉकचे आणि जांभळी ब्लॉकचे लोकांचा जास्त सहभाग असतो। कुरसुंगे सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा जो आपला चिखली पट्टा आहे आणि इकडे आमच्या सासूबाई वाडवेली, तुमचा जो एरिया आहे सौंदड आणि इकडे कोसम घाडवोळीचा घाडवोळी कोळशिवली एरिया, इकडचे जे आमचे समाज बांधव आहेत, समाज बांधवांच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये पाहिजे तेवढ्या प्रकारात सहकार्य लाभत नाही, ही कुठेतरी शोकांतिका आहे। म्हणून म्हणजे माझं तुम्हाला एवढे सांगणे असेल का जेव्हा जेव्हा समाजावर या समाजाच्या विषयावर मोर्चे असतील, निवेदन असेल, तेव्हा तेव्हा निवेदन देण्यासाठी, मोर्चे काढण्यासाठी सर्व समाजांनी
पूर्ण क्षेत्रातील समाजांनी मोर्चे निवेदन देण्यासाठी यायला पाहिजे, जेणेकरून या तालुक्यामध्ये आपला आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून जसं सडकर्णीचा नाव आहे, तर ज्या पद्धतीनं आजच्या दिवशी अक्का सडकर्णी नगरीला आमच्या गोंडी गाण्यानं संपूर्ण सडकर्णी नगरी रणावून गेली, अशाच पद्धतीच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस सर्व समाजाच्या बांधवांनी उपस्थित राहायला पाहिजे। आणि या ठिकाणी मी थोडा काही जे पाहुणे आहेत यांना मागणी करीत आहे की चेतन भाऊ वडवाय या पंचायत समितीचे पास आहेत, दुसरे सन्माननीय आमचे मळावी सर आहेत, नगराध्यक्ष आहेत, त्यांच्या हातामध्ये सुद्धा सडकर्णीची चाबी आहे। सडकर्णी तालुका आदिवासी बहुल असल्यामुळे आणि सर्वात जास्त जरी कोणत्याही समाजाचा या ठिकाणी कार्यक्रम होत नाही, याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम फक्त आदिवासी समाजाचे कार्यक्रम होतात। आणि आदिवासींचे कार्यक्रम होत असताना या सडकर्णीमध्ये त्यांना बसण्याचं एक साधा हक्काचं जागा नाही, तर हे कुठेतरी शोकांतिक आहे। आणि म्हणून मी सभापती महोदयांना आणि नगराध्यक्षांना विनंती करतो की अभी नाही तो कभी नाही ही जी मन आहे साहेब, तुम्ही दोन्ही बाजूचा पॉवर मध्ये आहात आणि या वेळेस जरी आदिवासी समाजाला मालकीची जागा मिळाली नाही तर भविष्यामध्ये कधी मिळू शकणार नाही, कारण तुमच्या हातामध्ये आता पॉवर आहे। आता बडोले साहेब आले असते तर आपण बडोले साहेबांना सुद्धा मागणी केली असती, बडोले साहेब नसले तरी सन्माननीय आमचे मोठे बंधू धानगाय जे आहेत, धानगाय भाऊ सुद्धा बडोले साहेबांना सांगतील की बडोले साहेब आमच्या आदिवासी समाजाला बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या आणि जागा उपलब्ध झाल्यावर आम्हाला त्या ठिकाणी आदिवासी सांस्कृतिक भवनाची सुद्धा मागणी झाली पाहिजे आणि व्हायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी मळावी साहेब एवढे उद्धार मताचे माणसं म्हणजे व्यक्ती आहेत की ते लोक ते आम्ही जेव्हा जेव्हा या ठिकाणी मीटिंग घेत असतो, या सभा घ्यायची असेल तर मळावी साहेबांना फोन केला नाही केला पण आमचा निखिल दादा आहे, त्यांना फोन केला तरी ते आम्हाला जागा उपलब्ध करून देतात। म्हणून आणि एक आमच्या समाजाचे व्यक्ती आहेत म्हणून ते आम्हाला जागा उपलब्ध करून देतात। जर या ठिकाणी इतर समाजाचे लोक राहिले असते, इतर समाजाच्या लोकांचा लांब राहिलं असतं तर आम्हाला त्याचं संपूर्ण खर्च भरून द्यावा लागला असतं, पण असं मळावी सरांचं असल्यामुळे आम्हाला ते पैशाची थोडी बचत होते। पण हक्काचा एक जागा जरी मिळाली सडकर्णी ठिकाणी, सडकर्णीच्या कोण्या भागामध्ये आम्हाला चेतन भाऊ आणि मळावी सर आपणास विनंती आहे की जागा जरी दिले तर ज्या पद्धतीनं देश स्वतंत्र करण्यासाठी असो या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या थोर पुरुषांनी बलिदान दिलं, आपल्या जीवाची आहुती दिली, त्यांचे नाव संपूर्ण आदिवासी समाज घेतो। त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जरी तुम्ही ह्या आदिवासी समाजाची मागणी पूर्ण केली तर मरेपर्यंत बाकीच्यांचा थोडा तर मी स्वतः तुमचं नाव घेईन, कारण आणि जेव्हा जागा मिळेल सांस्कृतिक तिथं आम्हाला सभा मंडप या रंगमंच मिळेल तेव्हा तुम्ही केलेल्या कामाची आठवण संपूर्ण आदिवासी समाजाला राहील। असे आम्ही फोटो त्या ठिकाणी नाही का प्रेक्षणीय असताना लावू की या माणसामुळे या ठिकाणी आदिवासी समाजाला जागा मिळाली। म्हणून हीच वेळ आहे, तुम्ही पंचायत समितीचे पॉवर मध्ये आहात, मळावी साहेब नगरपंचायत मध्ये आहे, तुम्हाला एवढीच विनंती राहील की आपण या आदिवासी समाजाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि पुढच्या वर्षी भवन होईल
आदिवासी समाजाकडून आपणास विनंती करतो, मागणी करतो आणि याच ठिकाणी मी आपल्या प्रस्ताविकेला थांबतो. एवढे बोलतो आणि आपल्या सभाला विराम देतो. जय भीम, जय शिवराय, जय शिवराय.